नमस्कार, मी डॉक्टर SR कट्टीमनी, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभाग, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर। आज आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचे ऐतिहासिक विवेचन अभ्यासणार आहोत। विनायक दामोदर सावरकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर देशभक्तांनी आपले सर्वस्व पणाला लावून जन्मभर हाल अपेष्टा सहन केल्या, त्यात विनायक दामोदर सावरकरांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे। परिश्रम, कष्ट, चिकाटी, राष्ट्रनिष्ठा यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावरकर होय। सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य करावे या मनाचे ते होते। त्यांची धडाडी, निर्भयता, उत्कट देशभक्ती यांना इतिहासात तोड नाही। धावत्या जहाजातून समुद्रात उडी घेऊन इंग्रजांच्या कैदेतून सुटका होण्यासाठी त्यांनी केलेले धाडस हे अभूतपूर्व होते। अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेत त्यांना हाल कष्ट सोसावे लागले। सावरकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अंदमानात आपले वाङ्मय लिहिले। सावरकर हे मूलगामी चिकित्सक व तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारे तत्त्वज्ञ होते। त्यांची वैचारिक देणगी फार महत्त्वाची आहे। ते हिंदू धर्मप्रेमी असले तरी त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांवर टीका केली आहे। पारतंत्र्यातून भारताला मुक्त करून नव्या जगात एक बलवान, तेजस्वी, कर्तृत्व संपन्न व अग्रेसर राष्ट्र उभा राहावा यासाठी त्यांनी जे मूलगामी बुद्धिनिष्ठ विचार मांडले, त्या विचारांना स्वतंत्र भारताच्या उभारणीत खूप महत्त्वाचे स्थान आहे। जीवन वृत्तांत: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला। 1901 मध्ये मॅट्रिक व 1904 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून ते BA झाले। कॉलेज जीवनातच त्यांना स्वातंत्र्य चळवळीची ओढ लागली होती। भारतीय क्रांतिकारक व जोसेफ मॅझिनीचे चरित्र यांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला होता। गांधीवाद व अहिंसाच्या तत्वांना त्यांनी विरोध केला। आ सिंधू सिंधू भारतभूमी ही ज्याची पितृभू व पुण्यभू आहे, तो हिंदू ही हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी केली। 1924 मध्ये रत्नागिरी येथे स्थानबद्ध झाल्यावर सावरकरांनी हिंदुत्वाचा जोरदार पुरस्कार केला। जातीभेद निवारण, हिंदू संघटन, शुद्धीकरण, सैनिकीकरण, औद्योगिकरण यामुळे हिंदू राष्ट्र सामर्थ्यशील व संपन्न होईल अशी त्यांना खात्री वाटत होती। सावरकरांची ग्रंथसंपदा: सावरकरांचे लिखाण हे सर्व भारतीय जनतेमध्ये राष्ट्राभिमान व हिंदुत्वाचा अभिमान जागृत करणे या हेतूने प्रेरित झाले आहे। त्यांच्या नाटक, काव्य, लेख व ग्रंथ या सर्वांचा उद्देश स्वातंत्र्याचा संदेश देणे हा होता। सावरकरांनी भारतीय इतिहासावर चिकित्सात्मक लिखाण केले आहे। 1857च्या उठावास त्यांनी भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हटले आहे। हिंदूंना संघटित करणे व त्यांना राष्ट्रकार्यासाठी लढण्याची प्रेरणा देणे या उद्देशातून त्यांनी विविध ग्रंथांची निर्मिती केली। या ग्रंथांमध्ये भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, हिंदुत्व, 1857चे स्वातंत्र्य समर, हिंदू राष्ट्रदर्शन, जोसेफ मॅझिनीचे चरित्र, हिंदू पदपातशाही, माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात या ग्रंथांचा समावेश होतो। सावरकरांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये संगीत संन्यास खडग, संगीत उशाप, संगीत उत्तर क्रिया या नाटकांचा समावेश आहे। तसेच सावरकरांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये भोपळ्याचे बंड व काळे पाणी यांचा समावेश होतो। सावरकरांनी रानफुले हा कविता संग्रहही लिहिला। सावरकरांचे सामाजिक विचार: स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी होते। भारतातील सामाजिक प्रश्नांकडे त्यांनी विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी दृष्टिकोनातून पाहिले। स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वांचा त्यांनी पुरस्कार केला। त्यांना चातुर्वर्ण्य मान्य नव्हते, त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, जातीभेद, वर्णभेद नष्ट झाला पाहिजे अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती। मुळात चातुर्वर्ण्य व्यवस्था ही पूर्वी गुणकर्मावर आधारित होती। नंतर त्या चातुर्वर्ण्याची विकृती होऊन त्याच्यापासून 4000 जाती झाल्या। विवाह जमवताना वधूवराची जन्मजात कुळ न पाहता त्यांचे प्रत्यक्ष गुण, आरोग्य व त्याचप्रमाणे शिक्षण, स्वभाव, आवड निवड, शील इत्यादी कसोट्या पाहिल्या पाहिजेत असे सावरकर म्हणत असत। जाती संस्थेतील दोष सावरकरांनी सप्तबंदीच्या रूपाने मांडले। सावरकरांनी मांडलेली सप्तबंदी: भोजनबंदी, जातीभेदामुळे भोजनबंदी आली; विवाहबंदी, आंतरजातीय विवाहास बंदी होती, त्यामुळे जाती विवाहाचा पायंडा पडला; व्यवसायबंदी, आपल्या जातीचा व्यवसायच करणे यामुळे विशिष्ट जाती विशिष्ट व्यवसाय करत असत; सिंधुबंदी, परदेशात जाण्यास बंदी; शुद्धीबंदी, परधर्मात गेलेल्या हिंदूंना स्वधर्मात घेण्यास बंदी; स्पर्शबंदी, अस्पृश्य जातीतील लोकांना स्पर्श करण्यास बंदी; वेदोक्त बंदी, वेद वाचण्यास बंदी। सावरकरांच्या मते या 7 बंदी मोडून काढल्या तर हिंदू राष्ट्र पिढीजात जातीभेदाच्या साखळीतून मुक्त होईल। तसेच सावरकर म्हणत, मी समुद्रात उडी टाकली ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील, परंतु मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्याचे समाजाने कायम स्मरण ठेवावे। पूर्णपणे जातीनिष्ठ व्यवसाय पद्धती नष्ट करून गुणनिष्ठ व्यवसाय पद्धती चालू केली पाहिजे। समाजातील व्यक्तीची योग्यता, श्रेष्ठता, स्थान, व्यवसाय, विवाह या बाबी जातींवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष गुणांवर अवलंबून असल्या पाहिजेत असे सावरकरांचे मत होते। सावरकरांचे क्रांतिकारी कार्य: चाफेकर बंधूंच्या आत्मबलिदानापासून प्रेरणा घेऊन विनायक दामोदर सावरकरांनी महाराष्ट्रात इसवी 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली। 1904 मध्ये मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारतमध्ये झाले।
अभिनव भारत संघटनेच्या सभासदांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची शपथ घ्यावी लागेल. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खून करणे, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये दहशत बसवणे हा अभिनव भारत सोसायटीचा प्रमुख उद्देश होता. पॅरिस व लंडन येथील भारतीयांना देऊ केलेल्या शिष्यवृत्त्यांचा फायदा घेऊन सावरकर शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये असताना मॅजिनीचे चरित्र व 1857चे भारतीय स्वातंत्र्ययुद्ध हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिले. हे 2 ग्रंथ क्रांतिकारकांना धर्मग्रंथासारखे वाटू लागले. सावरकरांनी लंडन येथून भारतीय क्रांतिकारकांना बंदुका पाठविल्या. रशियन क्रांतिकारकांपासून बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सेनापती बापटांना पॅरिस येथे पाठवले व बॉम्ब तयार करण्याच्या पुस्तकांच्या प्रती भारतात आणून भारतीय क्रांतिकारकांना वाटल्या. 21 डिसेंबर 1909 अनंत कान्हेरे या अभिनव भारत संघटनेच्या सदस्याने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून केला. जून 1908 सावरकरांच्या घरच्या झडतीत आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. नाशिक कटात सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. 22 मार्च 1911 रोजी त्यांना 50 वर्षाची सजा फरमावण्यात आली व सावरकरांची रवानगी अंदमानच्या तुरुंगात करण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य व स्त्री पुरुष समानता. सावरकरांना स्त्री पुरुष समानता मान्य नव्हती, स्त्री स्वातंत्र्य मान्य नव्हते व या बाबतीत त्यांना हिंदू परंपरेचे पुनरुज्जीवन करावयाचे होते असा त्यांच्यावर आरोप केला जातो. सावरकर म्हणत असत की फक्त चूल आणि मूल हा स्त्रियांना मिळालेला शाप आहे असे मानू नये, तर ते आपले कर्तव्य आहे असे मानावे. गृहिणीपद, मातृपद हे स्त्रियांना मिळालेला शाप नसून वरदान आहे. सावरकरांच्या मते स्त्री पुरुष यांच्या शिक्षणात वेगळेपणा असला पाहिजे. पुढची संतती आमच्या पिढीपेक्षा अधिक बलवान, सुंदर, देशाभिमानी होईल असे शिक्षण स्त्रियांना मिळाले पाहिजे. हे स्त्री शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. संततीच्या संवर्धनाला उपयुक्त असेल ते प्रथम शिकावे असे त्यांचे मत होते. राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा ही राष्ट्राच्या गाड्याची 2 चाके आहेत. या 2 चाकावरच देशाला पुढे न्यावयाचे आहे असे त्यांचे मत होते. अस्पृश्यता उद्धाराचे कार्य. 1924 सावरकरांनी रत्नागिरी येथे अस्पृश्यता निवारण्याचे कार्य हाती घेतले. अस्पृश्यतेची रूढी हे अन्याय व आत्मघातकी असल्यामुळे केवळ माणुसकीसाठी म्हणूनच तिथे आम्ही हिंदूंनी निदान केले पाहिजे असे सावरकरांचे मत होते. अस्पृश्यता नष्ट झाली तरच अस्पृश्य देशबांधव हिंदू राष्ट्रात एकजीव होऊन सामावले जातील असे त्यांना वाटत होते. अस्पृश्यता निवारण्यासाठी भजन कीर्तन, हळदी कुंकू इत्यादी विधायक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. अस्पृश्यांना नागरी हक्क मिळावे म्हणून अस्पृश्य मुलांना शाळेत सरमिसळ बसवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. तसेच सार्वजनिक सभा, ठिकाणे, नाटके, प्रवासी गाड्या येथेही अस्पृश्य लोकांना सरमिसळ बसवण्यास सुरुवात केली. सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, विविध धार्मिक सण उत्सवांना भेटवस्तू देणे या कार्यक्रमांच्या द्वारे त्यांनी अस्पृश्यता उद्धाराचे कार्य केले. 26 एप्रिल 1931 रत्नागिरी जिल्हा सोमवंशीय महार परिषद सावरकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. अस्पृश्य जातींना सवलती द्या पण या स्पृश्य म्हणून द्या असे त्यांनी परिषदेत सांगितले. सावरकरांच्या मते अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या हिंदूंना देवाची पूजा करण्याचा इतर हिंदूप्रमाणेच निसर्गसिद्ध अधिकार आहे व तो त्यांना द्यावा. रामकृष्ण मंदिर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुले केले. सावरकरांनी रत्नागिरीचे विठ्ठल मंदिर त्यांच्यासाठी खुले केले. तसेच पतितपावन मंदिरात विष्णूची मूर्ती एका क्षुद्र व्यक्तीच्या हस्ते स्थापन केली. 1930 नंतर सावरकरांनी रोटीबेटी तोडण्याचे आंदोलन केले. अस्पृश्यांबरोबर सहभोजनाची तात्विक भूमिका मांडली. या सहभोजनामध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले व तसेच आंतरजातीय विवाहाला चालना दिली. विठ्ठलरामजी शिंदे म्हणतात की सामाजिक क्रांतीपुरतेच सावरकरांचे कार्य मर्यादित राहिले असते तर अवघ्या 5 वर्षात सर्व हिंदुस्थानातून त्यांनी अस्पृश्यतेचे पूर्ण उच्चाटन केले असते. सावरकरांचे धार्मिक विचार. सावरकर म्हणत असत की समाजाचा पाया विज्ञान आहे, धर्मशास्त्र नव्हे. धर्मशास्त्रामुळे समाजरचनेचा पाया उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे धर्मशास्त्राला विज्ञाननिष्ठा येऊ शकत नाही. धर्मशास्त्राचे उच्चाटन केल्याशिवाय विज्ञान धर्माची स्थापना होऊ शकत नाही. विज्ञान हाच आजचा देव, धर्म, वेद, श्रुती आणि सर्व काही आहे अशी सावरकरांची स्पष्ट भूमिका होती. सावरकरांच्या मते धर्मग्रंथ हे ईश्वर निर्मित नसून ते मनुष्य निर्मित आहेत. धर्मग्रंथ हे प्राचीन काळी त्या काळाच्या सोयीनुसार निर्माण झाले असले तरी ते कालबाह्य व टाकाऊ झाले आहेत. समाज संस्थेची उभारणी धर्मग्रंथावर करण्याचे दिवस आता संपले असून समाज संस्था आपल्या बुद्धिवादाच्या नव्या तत्वांवर म्हणजेच विज्ञान ग्रंथावर उभी केली पाहिजे असे त्यांचे मत होते. वैदिक धर्मातील यज्ञसंस्थेवर व ज्या अग्निपूजेवर यज्ञसंस्था आधारली होती त्यावर सावरकर टीका करतात. आता अग्नीचा मनू संपला आहे, विद्युत रेडियमचे मन्वंतर चालू आहे, यज्ञाने पाऊस पडतो ही कल्पना खोटी आहे, तसेच गाईस देव मानणे हा गाढवपणा आहे असा उपदेश ही सावरकर करतात. तसेच वड पिंपळावर देव असतो म्हणून ते वृक्ष तोडू नयेत या कल्पनेवरही ते हल्ला करतात. सावरकरांच्या मते हिंदू धर्म पद्धतीतील विवाह पद्धती ही चुकीची आहे. हिंदूंचे विवाह हे नोंदणी पद्धतीने करावे असे त्यांनी हिंदूंना आवाहन केले. तसेच हिंदूंच्या सण उत्सव समारंभ या धार्मिक गोष्टीवर ते टीका करतात. प्राध्यापक विद्याधर पुंडलिक यांच्या मते सावरकरांचे बुद्धिवादाचे प्रहार आगरकरांपेक्षाही अधिक आक्रमक व भेदक असे होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या निर्णयावर टीका. सावरकरांच्या मते प्राचीन भारतात बौद्ध कालखंडात अहिंसेचा अतिरेक झाला, त्यामुळे राष्ट्राची हानी झाली. मध्ययुगात व अर्वाचीन काळात हिंदुस्थान गुलामगिरीत गेला. प्राचीन काळात बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला, म्हणून नंतरच्या काळात राष्ट्र गुलामगिरीत गेले असे सावरकरांना वाटत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरास सावरकरांनी कडाडून टीका केली. बाबासाहेबांनी कोणत्याही धर्मात प्रवेश न करता स्वतंत्र बुद्धिवादी संघ स्थापन करावा असे त्यांनी मत मांडले. आंबेडकर वैदिक धर्मातून बौद्ध धर्मात गेल्यामुळे हिंदुत्वात फरक पडणार नाही असे त्यांचे म्हणणे होते, कारण बौद्ध धर्मात देखील देव मानतात, मूर्तीपूजा केली जाते. बौद्ध धर्मातील भिक्खू हे मांस खातात, म्हणून आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करू नये असे त्यांचे मत होते. हिंदुत्वासंबंधी सावरकरांचे विचार. सावरकरांनी हिंदुत्वाची मूल तत्वे सांगणारा हिंदुत्व हा ग्रंथ 1924 मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथाबद्दल स्वामी श्रद्धानंद म्हणतात, हा ग्रंथ म्हणजे नव्या युगाचा प्रभात काळचा संदेश होय. तर भाई परमानंदांच्या मते हा ग्रंथ म्हणजे हिंदू संघटनांची गीता होय. आ सिंध सिंधू भारतभूमी ज्याची पितृ आणि पुण्यभू आहे तो हिंदू आहे, अशी व्याख्या सावरकरांनी हिंदुत्वासंबंधी केली आहे. भारतभूमी ही एखाद्याची पितृभू ही जन्माने वाडवडिलांच्या वास्तव्याने ठरते, तर भारतात कायम राहण्याची इच्छा हा या पितृभूचा पाया आहे. पुण्यभू म्हणजे एखाद्याचा जो कोणता धर्म असेल तो धर्म ज्या भूमीत जन्म पावला ती त्याची पुण्यभू आहे, अशी हिंदुत्वाबद्दल त्यांनी व्याख्या केली. एक देश, राष्ट्रभूमी, समान भूप्रदेश, एक संस्कृती, कला, साहित्य, उत्सव, समान जाती, वंश व धर्म ही हिंदू राष्ट्रवादाची लक्षणे सावरकरांनी सांगितली आहेत. सावरकर म्हणतात, संस्कृत भाषा ही सर्व भाषाची जननी असून तिला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. सावरकरांचे राजकीय विचार. सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. जन्मभर सावरकरांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, लोकशाही या मूल्यांवरच राष्ट्रवाद आधारलेला असतो असे त्यांचे मत होते. राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या राष्ट्रवादामध्ये पाकिस्तान निर्मितीला विरोध, सैनिकीकरणाची चळवळ, शस्त्र निर्बंधाविरुद्ध प्रचार, हैदराबाद संस्थानातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्धची चळवळ या गोष्टींचा समावेश होतो. 1937 मध्येच त्यांनी पाकिस्तान निर्मितीबाबत सूचना दिली होती. 1954 मध्ये चीन भारतावर आक्रमण करेल असे एका लेखाद्वारे त्यांनी इशारा दिला होता. सावरकरांनी म्हटले होते, मी कोणतेही कार्य करावयाचे मनात आणले तर त्यात राष्ट्रहित पाहीन, त्यात हिंदूंचा पक्ष घेईन आणि मला स्वतःला हिंदू म्हणून घेण्यातच अभिमान वाटेल. तसेच 1857च्या उठावात खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या मुसलमानांचे कौतुक सावरकर करतात. त्यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा पुरस्कार केला. सावरकरांचे इतिहासावरील ग्रंथ. सावरकरांनी भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, हिंदू पदपातशाही व 1857चे स्वातंत्र्य समर असे इतिहासावरील ग्रंथ लिहिले. भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पानांमध्ये चंद्रगुप्त मौर्याने ग्रीकांचा पराभव करून स्थापन केलेले मौर्य साम्राज्य, पुष्यमित्र शुंगाने ग्रीकांचा केलेला पराभव, दुसऱ्या चंद्रगुप्ताने केलेला शकांचा पराभव, माळव्याचा यशोवर्मा याने हुणांचा केलेला पराभव, मराठे विरुद्ध मोगल यांच्यातील संघर्ष व 1857च्या उठावात भारतीय जनता ब्रिटिशांविरुद्ध लढली, ही 6 सोनेरी पाने सावरकरांनी लिहिली. हिंदू पदपातशाही. हिंदू पदपातशाही या ग्रंथात सावरकर म्हणतात, मराठे केवळ महाराष्ट्रासाठीच लढले नाहीत तर ते हिंदू राष्ट्रासाठी, धर्मासाठी लढले. यामागे हिंदुस्थानवर हिंदूंचे राज्य स्थापन व्हावे असा उद्देश त्यांचा होता. 1857चे स्वातंत्र्य समर. सावरकरांनी 1857च्या उठावाचा उल्लेख भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून केला आहे. हिंदू राष्ट्राच्या दृष्टिकोनातून या क्रांतियुद्धाचे समीक्षण त्यांनी केले. मॅझिनीच्या क्रांती तत्वाचा पुरस्कारही त्यांनी या ग्रंथातून केला. हिंदू महासभा व सावरकर. सावरकर हे हिंदू महासभेचे नेते होते. 1937 ते 43 या काळात महासभेचे ते अध्यक्ष होते. सावरकर म्हणजेच हिंदू महासभा असे समीकरण रूढ झाले होते. या सभेची सूत्रे हाती घेतल्यानंतर हिंदू राष्ट्राची कल्पना, हिंदूंचे कल्याण, हिंदू समाजाचे दृढीकरण, सैनिकीकरण, राजनीतीचे हिंदूकरण ही त्यांच्या विचाराची सूत्रे होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिंदू महासभेने इंग्रजांना सहकार्य केले. तसेच चले जावच्या आंदोलनास त्यांनी विरोध केला. गांधींच्या हत्येला जबाबदार असणारा नथुराम गोडसे हा हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता. 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदू महासभेला फक्त 3 जागा मिळाल्या. मुस्लिम समाजात मुस्लिम लीगला जे स्थान प्राप्त झाले ते स्थान हिंदू महासभेला हिंदूत मिळाले नाही. काँग्रेस व गांधींच्या नेतृत्वासमोर हिंदू महासभा कमजोर पडली. पंडित नेहरूंनी हिंदू महासभा ही जातीय, संकुचित व मुस्लिम विरोधी आहे अशी टीका केली होती. थोडक्यात विनायक दामोदर सावरकरांनी महात्मा गांधी, काँग्रेस व मुस्लिम लीगला विरोध केला, म्हणून हिंदू महासभेचे कार्य हे मर्यादित राहिले असे म्हणता येईल. मूल्यमापन. विनायक दामोदर सावरकर हे मूलगामी चिकित्सक, तर्कशुद्ध विचार करणारे विचारवंत होते. त्यांनी जे मूलगामी बुद्धिनिष्ठ विचार मांडले त्या विचारांना स्वतंत्र भारताच्या उभारणीत महत्त्वाचे स्थान आहे. धनंजय कीर यांच्या मते
लोकमान्य टिळकांचा अपवाद सोडला तर सावरकरांनी एवढा सन्मान महाराष्ट्रात कोणासही मिळाला नाही. त्यांनी गांधी एवढेच देशसेवेचे कार्य केले. सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. प्रखर राष्ट्रवादी नेता हा समाज क्रांतिकारक असू शकतो ही गोष्ट सावरकरांच्या उदाहरणाने सिद्ध होऊ शकते. अशा या थोर क्रांतिकारकाचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला. मातृभूमीवर अनन्यसाधारण प्रेम व स्वातंत्र्याविषयी भक्ती बाळगणारे विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारकांच्या इतिहासातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व होते व लाखो हिंदी तरुणांना त्यांच्या निस्वार्थी देशप्रेमाने व धाडसी कृत्यांनी प्रेरणा मिळाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.